अलंकापुरी आहे. दिवसा जेवढी सुंदर दिसते, रात्री तेवढीच भयानक दिसते. अलंकापुरीचे लोक रात्री स्वतःच्या घरातून बाहेर पण निघत नाहीत, कारण बाहेर चित्राचं भूत फिरत असतं आणि जो पण तिला रात्री भेटतो चित्रा त्याला घेऊन जाते आणि वडाच्या झाडाला टांगून बांधून मारून टाकते. आतापर्यंत खूप लोक चित्राचे शिकार झाले आहेत, म्हणून गावातल्या लोकांनी सूर्य मावळल्यानंतर घरातून बाहेर निघणं बंद केलं आहे. ही गोष्ट माहित नव्हती प्रफुल्लला. तो त्याच्या गावी आलेला, त्याच्या पूर्वजांची जमीन विकायला. नमस्ते काका. अरे वा वा प्रफुल्ल बेटा, एवढ्या वर्षानंतर. हो काका, शेत विकायला आलो आहे. आता इथे कोणी नाही राहत ना, तर शेत ठेवून पण काय करू. विचार करतो शेत विकून शहरात घर घेऊ. आता सगळे तिथेच राहणार. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. तसं आज रात्री गावीच राहणार आहे ना. हो, मग रात्रीच घरीच थांब. सूर्य मावळल्यानंतर बाहेर जायचा विचार पण करू नकोस. याला सल्ला नाही, चेतावणी समज. हे सांगून सरपंच काका तिथून निघून गेले. पण प्रफुल्लला काही समजलं नाही की ते असं का म्हणाले. प्रफुल्ल दुपारी त्याच्या घरी गेला आणि आराम करू लागला. काही वेळाने बाजूच्या काकी आल्या. हे घे बेटा, खाऊन घे. एवढ्या लवकर काकी? आता तर 6च वाजले आहेत. ते काय आहे ना की सूर्य मावळल्यानंतर घरातून बाहेर नाही निघू शकत, म्हणून घेऊन आले तुझ्यासाठी. तुला जेव्हा वाटेल तेव्हा खाऊन घे. हो काकी. काकी गेल्यानंतर प्रफुल्ल विचार करू लागला की नक्की घरातून बाहेर का नाही पडायचं, प्रॉब्लेम काय आहे. काही वेळेनंतर त्याने खाल्लं आणि बेडवर झोपला. अचानक मध्यरात्री त्याला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. एवढं भयानक हसू ऐकून प्रफुल्ल घाबरला, पण तरीही त्याने हिम्मत करून खिडकीतून बाहेर बघितलं. आणि जेव्हा त्याने बघितलं तेव्हा तो घाबरला. आणि जेव्हा त्याने बघितलं तेव्हा तो घाबरला. आणि प्रफुल्ल तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूच्या काकी चहा घेऊन आल्या. प्रफुल्ल, उठ प्रफुल्ल, तू इथे काय करतोयस? काल रात्री ती हडळ हसत होती. ती कोण होती? सगळं सांगते. आधी तू उठ आणि तोंड धुवून घे. प्रफुल्ल उठून निघून गेला. तो परत आल्यावर काकीने त्याला चहा आणि पराठे दिले. ती कोण होती? ती कोणी हडळ होती का? ती चित्रा होती. तिला नशिबाने हडळ बनवलं. म्हणजे? चित्रा आणि सुरेश यांचं एकामेकांवर खूप प्रेम होतं. ते गावाबाहेर बऱ्याचदा भेटायचे. त्या दोघांनी आपल्या घरच्यांना देखील लग्नासाठी तयार केलेलं. आता काही काळजी नाही, आपण खूपच लवकर आता लग्न करू सुरेश. हो, पण माझ्या बाबांची अट आहे की मी कमीत कमी 5,000 रुपये प्रति महिना कमावले पाहिजे आणि माझा पगार आता 3,000 आहे. मला माहिती आहे की तू काही ना काही करशीलच. हो, एका मित्राशी बोललो, त्याने मला शहरात बोलवलंय. नको बाबा नको, शहरात नको. आधी ऐकून तर घे. मला फक्त 2 महिने शहरात जाऊन ट्रेनिंग घ्यावी लागेल. मग मी येथेच गावात काम करेन आणि त्याच्या हिशोबात मी महिन्याला 10,000 कमवेन. 10,000? हो. आता सांग. कधी सांगणार आहेस? आता एवढी घाई का मला पाठवायची? हो, घाई तर आहेच, पण तुझ्याशी लग्न करायची. या दोघांचं प्रेम सगळ्यांनाच आवडायचं असं नाही. विक्रम पण चित्रावर खूप प्रेम करायचा, पण चित्राला सुरेशच आवडायचा.
काही दिवसांनी सुरेश ट्रेनिंगसाठी शहरात निघून गेला आणि चित्रा एकटी पडली. विक्रमने खूप प्रयत्न केला चित्राच्या जवळ जाण्याचा. तू स्वतःच्या लायकीत राहा. माझ्या जवळ जरी आलास ना तर ओरडून ओरडून गाव जमा करेन मी. जवळजवळ 1 महिना झालेला. एकदा विक्रम चित्राच्या खोलीत गेला. तुझी इतकी हिम्मत की तू माझ्या खोलीत आलास? मी सुरेशची बातमी आणलीये. काय? पण बातमी चांगली नाहीये. पण झालं काय? सुरेशचा शहरात अपघात झालाय. तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुझीच आठवण काढत आहे. काय? मी तुला त्याच्याकडे घेऊन जायला आलो आहे. काहीही विचार न करता चित्रा त्याच्या सोबत निघाली. पण तो चित्राला एका डोंगरावर घेऊन गेला. तिथे तिला त्याने एका वडाच्या झाडाला बांधलं. हे तू काय करतोयस? मला सोडून दे. तुला सोडू? तू माझ्या प्रेमाला कधी समजूनच नाही घेतलं. पण मी सुरेशवर प्रेम करते. असं काय आहे त्या सुरेशमध्ये जे माझ्यात नाहीये? मी त्याच्यापेक्षा जास्त कमवतो. घर परिवार पण चांगला आहे. मी तुला राणी बनवून ठेवेन. तू फक्त लग्नासाठी हो बोल. हाच तर फरक आहे तुमच्या दोघांत. तुला माझ्याशी जबरदस्तीने लग्न करायचंय. खूप झालं. जर आज तू नाही तयार झालीस तर मी तुला मारून टाकेन. तू काहीही कर. मी सुरेशवरच प्रेम करते आणि त्याच्याशीच लग्न करेन. हे ऐकून विक्रमला राग आला आणि त्याने चित्राच्या पोटात चाकू खुपसला. गाववाल्यांनी विक्रमला काहीही नाही केलं, कारण तो एका मोठ्या बापाचा मुलगा होता. म्हणून चित्रा त्या कारणाने भडकली आणि त्याच दिवसापासून ती हडळ म्हणून त्याचा सूड उगवते. ती विक्रमला खेचत गावाबाहेर घेऊन गेली आणि वडाच्या झाडाला उलट बांधलं. तू मला माझ्या प्रेमापासून दूर केलेस आणि मी याचा सूड पूर्ण गावाकडून घेईन. चित्राने वडाच्या झाडाच्या फांदीनेच विक्रमचा गळा आवळून त्याच झाडावर त्याला मारून सोडून दिलं. तिचा सूड इथेच नाही संपला. ती दर रात्री गावात फिरते आणि तिला जो कुणी घराबाहेर दिसतो त्याला खेचत घेऊन जाऊन ती त्या वडाच्या झाडाला लटकवते. बस तिथपासून पूर्ण अलंकारीवर चित्राचा राग बरसतो आहे. पण काकी, चित्राचं गाववाल्यांची सूड घेणं चुकीचं नाहीये? गाववाल्यांचं विक्रमला सोडून देणं चुकीचं नव्हतं. प्रफुल्ल बेटा, तू इथे नवा आहेस, यात पडू नकोस. ज्या कामाने इथे आला आहेस ते संपव आणि निघून जा. हो काकी. प्रफुल्ल इतका घाबरलेला होता की त्याच दुपारची गाडी पकडून तो निघून गेला आणि इथे अलंकापुरीत चित्राचा राग चालूच राहिला.